राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर फिरून सभा घेत आहेत, तर ओबीसी समाज देखील तितकाच आक्रमक झालाय. एकंदरच राज्यातलं वातावरण तापलेलं असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची या प्रकरणी भूमिका महत्वाची ठरतीये. पण मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना, ओबीसीचा मोर्चा सुरू असताना शरद पवारांची भूमिका संशयास्पद आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. पवारांनी त्यांची भूमिका मांडायला हवी, पण ते बोलत नाहीत म्हणून शंका निर्माण होतात, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. त्यात मैं कही नहीं लेकिन सर्वत्र हो, अशा प्रकारचं वक्तव्य करून कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडून पवारांची विश्वासार्हता संपत चाललीये का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. पण मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे की नाही यावर ते आपलं स्पष्ट मत मांडत नाहीत. पवारांनी याबद्दल स्वतःची भूमिका मांडायला हवी. लोकांना त्यांच्याकडून उत्तर हवंय, ते बोलत नाहीत म्हणून शंका निर्माण होतात. त्यामुळे पवारांनी दुटप्पी भूमिका सोडावी, हे मत आहे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं. शनिवारी नाशिकमध्ये बोलताना विखे पाटलांनी त्यांचं मत मांडलं. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू असताना शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका महत्वाची आहे, पण ते बोलत नसल्यानं यावर अनेक तर्कवितर्कही लावले जातात. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. पण मराठा आरक्षण मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना पवारांनी माहीत नाही असं उत्तर दिलं. सोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकारनं सोडवायला पाहिजे असंच पवार म्हणाले. त्यामुळेही अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आणि याचं कारण आहे, आरक्षण प्रश्नी शरद पवार कायम स्पष्ट पण वेगवेगळ्या भूमिका मांडत आलेत. 2018 मध्ये पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल अशी भूमिका घेतली होती. पण वास्तविक पवारांची राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत होती, तेव्हा मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हे आरक्षण पुढे कोर्टात टिकलं नाही, तो भाग वेगळा. त्यात जरांगेंच्या आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला होता. आंदोलनात लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून या आंदोलनाच्या मागे शरद पवारच असल्याचा आरोपही करण्यात आला. पण याच अंतरवाली सराटीतल्या मोर्चात पवारांच्या विरोधात घोषणाबाजीही झाली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकदा माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की काही लोक म्हणत आहेत की ओबीसींवर अन्याय होतोय. ते बरोबर म्हणतायत. केंद्र सरकारनं निर्णय घेत कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे. यानंतर नुकतंच मराठा आरक्षण मिळेल का, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की माहीत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीत मलाही बोलवण्यात आलं होतं. राज्य सरकारनं यासाठी निर्णय घ्यावा अशी या बैठकीत भूमिका मांडली, ज्याला सर्वच पक्षानं पाठिंबा दिला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही काय करतायत याकडे आमचं लक्ष आहे. तर दोन्ही सरकारनं हा प्रश्न लवकर सोडवावा आणि समाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी भूमिका आता शरद पवारांनी मांडली. थोडक्यात काय तर शरद पवारांची सावध पण वेगवेगळी भूमिका अनेकदा पाहायला मिळाली. त्यामुळे अशा पद्धतीचं संशयाचं राजकारण करणं त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय का, असा सवाल उपस्थित होतोय. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.